हॅलो एव्हरीवन. आज मी जवळजवळ 2 आठवड्यांनी व्हिडिओ बनवते आहे, पण मी तरीही सोशल मीडियावर ऑन होते, पण फक्त व्हिडिओद्वारे आले नाही कोणाला भेटायला तुम्हाला. पण खूप उत्सुकता होती, खूप काही बोलायचं होतं आणि अर्थातच नात्यांविषयी बोलायचं तर खूप भरभरून बोलायचं असतं, खूप काही शेअर करायचं असतं आणि खरंच खूप काही टॉपिक्स होते जे माझ्या डोक्यात चालू होते. बट अगदी जाणून बुजून थोडासा छान ब्रेक घेतला होता. फराळ बनवत होते, नंतर इंडियाला 1 आठवडा गेले होते. खूप छान सासर माहेर जेवढं 1 आठवड्यात सगळ्यांना भेटता आलं, सगळ्यांना भेटले, फोनवर भेटले, कोणाला डायरेक्ट भेटले, छान टाईम स्पेंड केला, भरपूर छान गोड गोड मेमरीज घेऊन आली आहे मी आत्ता येताना. कमी जास्त मेमरीज या असतातच, शेवटी माणसांवर डिपेंड असतं. मनाला लावून नाही घ्यायचं, पण डेफिनेटली आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे त्याच्यामधनं हे कळणं खूप गरजेचं असतं. काही वेळेला असं होतं की आपण स्वतःवर खूप अन्याय करतो. कशामुळे सांगते मी तर काही नाती जी आपण जुनं ते सोनं म्हणतो, अगदी बरोबर आहे, जुनं ते सोनं, पण किती होल्ड ऑन करायचं हेही आपल्या हातात आहे. या विषयावर मी बऱ्याचदा बोलता बोलता बोलते आणि बोलूनही म्हणजे मी व्यक्तही केलेलं आहे काही व्हिडिओजमध्ये. पण आज मी व्यक्त करते पर्सनल लेवलला. तर पर्सनल लेवलला असं होतं की जुनी नाती जी असतात ती 2 पिढ्या 3 पिढ्या अशा पिढ्या आपण बघितलेल्या असतात, अनुभवलेल्या असतात. त्या आपण लहान असल्यापासून किंवा आपण खूप यंग असल्यापासून, लग्न झाल्यापासून, असं म्हणू आपण, सासरी असतो तर खूप यंग असतो, लग्न करून येतो तेव्हा, आणि खूप लहान असल्यापासून आपण माहेरी काही अनुभव घेत असतो. सो सगळ्यांसाठीच सांगते मी, पुरुष आणि स्त्री दोघांसाठीही सांगते मी, की काही नाती अशी असतात की 2-3 पिढ्या आपण बघितलेल्या असतात मागच्या, आणि आता त्याच्यापैकी काही लोकं जी असतात ती वगळलेली असतात, वयस्कर झालेली असतात किंवा आत्ता हयातीतही नसतात, पण तरीही ती नाती आपल्या आयुष्यात असतात. त्यांची मुलं बाळं असतात, त्यांच्या सुना, त्यांची मुलं, आपल्या पिढीतली ही 2री-3री पिढी. पण काही वेळा ती जी नाती असतात ती आपल्यावर खूप जास्त हावी होतात याचा अर्थ ते होल्ड ऑन करायला बघतात तुम्हाला, किंवा तुमच्याकडनंही नकळत होल्ड ऑन होऊ शकतं. कारण माझ्या आईवडिलांनी आमच्याकडे शिकायला होती, मी हे खूप पूर्वीही बोललेली आहे, पण वेगळ्या कॉन्टेंटनी बोललेली आहे. कॉन्टेंट माझा वेगळा होता, अनुषंगाने वेगळ्या बोललेली आहे. आता मी पर्सनल लेवलला बोलते की आपल्याला काय करायचं आहे. तर आपणही कधी कधी होल्ड करायला जातो की आमच्याकडे लहानाचे मोठे झाले किंवा आमच्याकडे शिकले, आमच्या वडिलांनी किंवा आमच्या आईने इतकं केलेलं आहे किंवा आजीआजोबांनी, असं सगळं आपण होल्ड ऑन करायला जातो किंवा काही लोकांकडनं होल्ड ऑन होतो आपण, आणि त्यांनाही असं आपल्यावर अधिकार वाटायला लागतो. पण मग तो अधिकार आपण दुसऱ्यावर गाजवताना किंवा त्यांनी आपल्यावर गाजवताना हा विचार नक्की गेला पाहिजे की आपण कुठे ड्रेन आउट तर नाही न होतो, की दुखवायचं नाही. आणि काही परिस्थितींची आपल्याला जाणीव असते की आपल्याला चांगले अनुभव असतात त्या लोकांचे, पूर्वी आलेले, त्यांच्या सहवासातले. तर म्हणून आपण किती होल्ड ऑन करायचं किंवा किती ती टॉक्सिसिटी त्यांची जी आहे ती अनुभवायची किंवा आपण दुसऱ्यांना द्यायची, हा मात्र आपला कॉल आहे. आणि मला असं वाटतं की हा प्रत्येकाने विचार केला गेला पाहिजे की कुणाच्याही पर्सनल स्पेसमध्ये जर तुम्ही घुसत असाल किंवा जाण्याचा प्रयत्न करत असाल की तू इथे जाता येतं तुला, इथे तुझे फोटो दिसले, इथे डी पी दिसला, पण आमच्याशी तुला कॉन्टॅक्ट करता येत नाही, फोन नाही करता येता येत नाही, भेटायला येता येत नाही, किंवा तू आम्हाला बोलवतच नाही, आता विसरला किंवा विसरली, हे काइंड ऑफ जे कॉन्व्हर्सेशन आहे किंवा सततचं बोलणं आहे, याने तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. कारण आता प्रत्येकाचं आयुष्य बदललेलं असतं. आता फक्त तुम्ही एकटे नसता, तर तुमच्या आयुष्यात कोणीतरी असतं. तुमची पिढी आहे, तुमची पुढची पिढी असते, तुमची मुलं बाळं असतात, तुमचे आईवडील असतात, मे बी तुमच्या काही जबाबदाऱ्या असतात, खूप काही गोष्टी असतात. आणि या सगळ्या धबडग्यामध्ये तुम्हाला आठवण असते, तुम्हाला जसं शक्य तसं तुम्ही त्यांना करतही असता, आठवणीत ठेवत असता, जाऊन येऊन करत असता, सगळं असतं. पण तरीही त्यांची कुरकुर कधीच थांबत नाही किंवा त्यांना ते इनफ नसतं, असं असू शकतं किंवा तुमच्याकडनंही हे घडू शकतं.
तर या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमची एनर्जी कुठे ड्रेन आउट होत असेल आणि तुम्हीही कोणाची करत असाल तर तिथे तुम्हाला थांबण्याची खूप गरज असते. कारण तुम्हाला आता इथे दुसऱ्यांनाही त्रास देण्याचा अधिकार नाही आहे असं मला वाटतं मनापासून. कारण ते नातं कधीच फुलणार आणि खुलणार नाही आहे. तर ते तुम्हाला ड्रेनच करणार आहे. ती एनर्जी तुमची ड्रेन आउट करणार आहे. त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या दबावाखाली तुम्ही येता. कारण का तर त्या सगळ्या पुन्हा जुन्या गोष्टी आठवायला लागतात आणि त्यांनी केलेलं आहे या सगळ्या गोष्टींच्या दबावाखाली तुम्ही कुठेतरी दाबले जाता. तुमचे इमोशन्स आहेत ते सप्रेस होतात आणि तुम्ही सहन करत राहता किंवा तुमच्याकडनं मिळाले बंबार्ड्स लोक कोणीतरी सप्रेस करत राहता इमोशन्स. सो या दोन्ही केसेसमध्ये पुन्हा पुन्हा माझं सांगणं आहे, तर या दोन्ही गोष्टींकडनं तुमच्याकडनं होत असेल किंवा कोणाकडनं होत असेल तर ते वेळीच थांबवा. जास्त प्रकरण चिघळण्यापेक्षा किंवा जास्त नाती चिघळून तुटण्यापेक्षा तर तुम्हाला कॉन्व्हर्सेशन, तिथे डीप कॉन्व्हर्सेशन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा त्यांना तुमच्याकडे बोलवा आणि त्यांना प्रेमाने, आदरयुक्त भावनेने, चांगल्या विचारांनी त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांना या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे की पूर्वीपर्यंत आपण सगळे एकत्र होतो, पण आता आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत. तुम्ही केलेल्या गोष्टी आम्ही विसरलेलो नाही आहोत, पण आता आम्हाला असं वाटतं आहे की प्रत्येकाला स्पेस देणं आपण आता गरजेचं आहे. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या इतकं नाही पण करण्याचा प्रयत्न केला आणि मी करत राहीन जेवढं मला शक्य आहे तेवढं. पण मला असं वाटतं आहे की आता पर्सनल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण कोणीच कोणाच्या जास्त बोलू नये, विचारू नये. कारण प्रत्येकाचं प्रेशर वेगळं आहे, प्रत्येकाचं म्हणजे जे चॅलेंजेस आहेत ते वेगळे आहेत. आता पूर्वीसारखं नाही राहिलेलं काही आता. तर या पर्सनल स्पेसमध्ये कोणीही आपण आता येऊ नये किंवा जर येत असू आपण तर थोडंसं आता एकमेकांपासून आपण स्पेस द्यावी किंवा आठवण येईल किंवा वेळ पडेल तसं आपण एकमेकांना हाक मारू शकू तितकं आपलं नातं नक्कीच आहे. पण आता अपेक्षा आय थिंक सो मी जितकं करतो आहे तितक्या पुरेशा नाही आहेत तुमच्यासाठी. अशा काही गोष्टी प्रेमाने आणि आदरयुक्त भावनेने जर तुम्ही बोललात आणि जर व्यक्त केल्यात तर वेळेत मला असं वाटतं की ते नातं तुमचं चांगलंही राहू शकेल, लाँग लास्टिंग पण राहू शकेल. आणि जर त्या समोरच्या व्यक्तीमध्ये जर अंडरस्टँडिंग नसेल तर ते नातं तुटूही शकेल. पण जे काही आहे ते तुम्ही बोलून तुमच्या मनाला कायमच्या त्या गोष्टी लागणार नाहीत त्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी अगदी मेन्शन करेन इथे की आपण हिल स्टेशन्सना का बरं जातो. आपण आपलं घर सोडून 4 दिवस अगदी कुलूप लावून मुद्दामून 8 दिवस 15 दिवस कुठेतरी बाहेर जातो, फिरायला जातो, फॅमिलीबरोबर जातो, कधी कधी सोल ट्रिपवर जातो. तर का जातो? कारण पीस ऑफ माइंड. पैसा कमावता येतो, सगळ्या गोष्टी कमावता येतात, पण पीस ऑफ माइंड कमावता येत नाही. ते तुम्हाला अंडरस्टँडिंग नाही येतं. मग हे अंडरस्टँडिंग आता आपल्याला आलं पाहिजे की आपल्याला जर एनर्जी ड्रेन होत असेल त्या नात्यांमध्ये तर ते नातं वेळेत गोड बोलून अंडरस्टँडिंगने तिथेच थांबवता आलं पाहिजे किंवा स्पेस क्रिएट करता आली पाहिजे बोलून. पण माझा नेहमी भर असतो, जर तुम्ही ऐकला असेल इन्स्टा लाईव्ह माझा जो आत्ता रिसेंटली दिवाळीपूर्वी झाला तर त्याचा टॉपिकच तो होता, कॉन्व्हर्सेशन हा टॉपिक होता. कम्युनिकेशन किंवा डीप कॉन्व्हर्सेशन हे खूप गरजेचं आहे, प्रत्येक नात्यामध्ये गरजेचं आहे. तर नातं तसं तोडू नका किंवा तशी स्पेस क्रिएट करू नका न बोलता. तर बोलून आणि नेहमी सगळ्यांनाच रिस्पेक्ट देऊन ते नातं स्पेस क्रिएट करा किंवा मग दूर जा त्यांच्यापासून. पण बोलून सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करा. त्यांच्याकडनं अंडरस्टँडिंग पुन्हा सांगते जर नसेल तर त्यात तुमची चूक नाही आहे. त्यामुळे ते गिल्ट मनात ठेवून अजिबात जगण्याची गरज नाही आहे असं मला वाटतं. सो माझ्या ज्या रील्स आहेत किंवा व्हिडिओज आहेत त्या लाँग असतात, पण मला शॉर्ट रील्स बनवता येत नाहीत. मी हा प्रयत्नही केला आणि मला असं वाटतं की डीप कॉन्व्हर्सेशन किंवा कम्युनिकेशन फार महत्त्वाचं असतं. पण मी इथे बोलते तेही इनफ नाही आहे. जेव्हा माझ्याकडे क्लायंट्स येतात, बिलीव्ह मी जेव्हा 1 तासाचा त्यांना वेळ दिलेला असतो ते 1.5 तास होऊन गेलं तरी त्यांचं मन भरत नाही आणि मग मला असं त्यांना थांबवावं लागतं आणि सांगावं लागतं की तुम्ही खूप काही एक गोष्टी सांगाव्या लागतात तिथे. कारण या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला बोलायच्या असतात
पण तुम्ही त्या योग्य व्यक्तीकडे, जिथे तुम्ही मन मोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे तिथे बोललं जात नाही. काहीच हरकत नाही आहे तुम्ही काउन्सिलरकडे आलात तर आणि मन मोकळेपणाने बोललात तर, पण 1.5 तासामध्ये 1 तासामध्ये ते पूर्ण होत नाहीत. म्हणून भरपूर सेशन्स त्यांचे शेड्यूल केलेले असतात की त्याच्यामध्ये त्यांना थोडे इमोशन्सवर त्यांच्या हळूहळू मग त्या कंट्रोल येतो. मग त्यांना काही गोष्टी स्वतःवर अभ्यास करता येतो, त्यांच्या इमोशन्सवर अभ्यास करता येतो. हा सगळा प्रवास आहे आणि प्रवाह आहे जो अतिशय सुंदर आहे आणि काही ठिकाणी मनाला वेदना देणाऱ्याही आहेत. पण शेवटी या गोष्टींच्या अनुभूती घेतल्याशिवाय आपण म्हणतो तसं समृद्ध असं आयुष्य जगू शकत नाही, किंवा काही एक अंडरस्टँडिंग यायला पाहिजे आयुष्यामध्ये, परिपक्वता यायला पाहिजे किंवा वाईजनेस यायला पाहिजे. ती गोष्ट आपल्यामध्ये येत नाहीत आणि आपण कायम शिकतच राहतो. आयुष्य आपण नाही म्हटलं तरीसुद्धा शिकवायचं आपल्याला थांबत नाही. त्यामुळे आपणही प्रवाहात आणि प्रवासात या राहणं, ॲक्सेप्ट करणं या सगळ्या गोष्टी आणि स्वतःवर काम करत राहणं खूप गरजेचं आहे. सो बी इन कम्युनिकेशन आणि चांगले कम्युनिकेटर व्हा. आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील याच्यामध्ये आणि काही चॅलेंजेस येत असतील की जे मी मगाशी सांगितलं या टॉपिकवर, आजच्या टॉपिकवर, तर नक्की मला पिंग करा क्लॅरिटी कॉलसाठी. पहिला क्लॅरिटी कॉल हा टोटली फ्री आहे, जस्ट टू नो ईच अदर. कारण आपण नवीन असतो एकमेकांसाठी बरेच जणं, किंवा जरी माहितीचे असलो तरीसुद्धा बऱ्याचदा असं होतं की वेगळ्या अनुषंगाने आपण भेटलेलं असतो एका धर्तीवर, पण डीप कॉन्व्हर्सेशनसाठी आपल्याला एकमेकांना जाणून घेणं गरजेचं असतं. तो कम्फर्ट लेवल तुम्हाला वाटला पाहिजे माझ्याबरोबरसुद्धा बोलताना, पर्सनल लेवलच्या गोष्टी शेअर करताना. म्हणून पहिला क्लॅरिटी कॉल हा टोटली फ्री दिलेला आहे. सो आपण फ्रेंडली आधी एकमेकांशी बोलू शकू आणि मग पुढचे सेशन्स ठरवू शकू म्हणून. सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. काही अडचणी असतील तर feel free to ping me. Okay, thank you so much. Have a good day.